नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पावसाळा म्हटलं की चिलटं माशा ह्याचा खूप त्रास होतो. थोडंसं कुठं खरकटं सांडलेलं असलं की त्याच्यावर माशा बसतात, काही फळं आणली की त्याच्यावर चिलटं बसतात, मग ते असं खायची इच्छा होत नाही. तर ते होऊ नये जास्त त्याच्यासाठी मी काय करते, तर त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर व्हिडिओ बनवायला खूप मेहनत आणि वेळ लागतो, त्याच्यासाठी तुम्ही एक लाईक आणि सबस्क्राईब केलं तर छान वाटतं. तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर चिलटं होऊ नये किंवा माशा बसू नये त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, अगोदर तर आपण जे काही गोष्टी आणलेल्या असतात त्या उघड्याच नाही ठेवायच्या, नेहमीच झाकून ठेवायच्या. आणि ते होऊ नये त्याच्यासाठी साफसफाई किचनची, आणि किचनमध्येच जास्त मच्छर किंवा चिलटं किंवा माशा होतात. तर त्याच्यासाठी किचनची साफसफाई करणं फार महत्त्वाचे आहे. दोन्ही वेळेस किचन एकदम स्वच्छ साफ करून घ्यायचं. तर त्याच्यासाठी तुम्ही चिलटं होऊ नये म्हणून जर गरम पाण्याने किचन ओटा धुवून घेतला किंवा पुसून घेतला, तर मी तर म्हणेन पावसाळ्यात तर किचन ओटा नेहमी गरम पाण्यानेच धुवावा किंवा पुसावा. त्यामुळे बिलकुल चिलटं होणार नाहीत घरात. आणि जर ज्या आंबट वगैरे वस्तू असतात त्या झाकून ठेवल्याना बिलकुल चिलटांचा त्रास होणार नाही. तर गरम पाण्यानेच ओटा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि किंवा पुसून घ्यायचा आणि बेसिन वगैरे छान स्वच्छ करायचं. आणि नंतर मी एक लिक्विड बनवलेलं आहे, त्याच्यात डेटॉल आहे, डिशवॉश लिक्विड आहे, आणखीन कापूर थोडासा, विनेगर किंवा लिंबाचा रस घालायचा आणि ते सगळं साफ करून झाल्यानंतर ते थोडंसं स्प्रे करायचं. नंतर थोडं स्पंजनी सगळं स्वच्छ साफ करून घ्यायचं. आणि परत सगळं साफ झाल्यानंतर हे बेसिनमध्ये आहे ना, तर बेसिनमधूनच चिलटं जास्त येतात, त्याच्यासाठी गरम पाणी करायचं. आणि ज्या ज्या वस्तूवर चिलटं बसू शकतात, जे असतात, जसं वायपर असेल किंवा स्पंज असेल, तर त्याच्यावर हे गरम पाणी ओतायचं. म्हणजे की परत त्याच्यावर चिलटं बसतच नाही, जोपर्यंत त्याला काही लागत नाही तोपर्यंत. आणि मग चिलटं घरात येतच नाहीत. आणि नंतर ही भांडी वगैरे मी बाहेर घासते. तर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर बाहेरचाही किचन ओटा स्वच्छ करून घेतला. आणि माशा बाहेरून येतात, तर बाहेर दरवाजा उघडा असला की लगेच माशा आतमध्ये येतात. तर त्याच्यासाठी मी ह्या बादलीत आहे ना, मी थोडंसं पाणी घेतलं आणि आपलं जे फ्लोअर क्लिनिंग असतं, फिनाईल असतं ना, हे टायगरचं फिनाईल आहे, ते मी त्याच्यात टाकलं आणि सगळ्या फरशीवर असं थोडं शिंपडलं. त्या वासामुळे माशा बिलकुल होत नाहीत. तर अशा पद्धतीने मी माशा आणि चिलटं होऊ नये त्याच्यासाठी हे उपाय करते. तर तुम्हाला हे उपाय करून बघा आणि कसे वाटले ते सांगा. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि याच्या वासाने माशाही येणार नाहीत आणि चिलटंही